विद्यार्थी मित्रांनो, इतिहासामध्ये याआधी आपण दोन प्रकरणं बघितलेली आहेत. एक इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा आणि दुसरं इतिहास लेखन भारतीय परंपरा. इतिहास लेखनाची ही जी परंपरा सुरू झाली त्यामागचा उद्देश असा होता की तो मानवी जीवनाशी फार संबंधित असतो. पण कधी कधी असाही विचार केला जातो की इतिहास हा मानवी जीवनाशी संबंधित आहे की नाही आहे. पण तो मानवी जीवनाशी किती संबंधित आहे हे आपल्याला या प्रकरणावरून कळेल, कारण उपयोजित इतिहास या प्रकरणाचं नावच आहे. मानवी जीवनामध्ये याचा कसा उपयोग होईल आपल्याला. मग आता उपयोजित इतिहास म्हणजे काय, त्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याकडे उपस्थित होतो तो म्हणजे या विषयाचा इतर विषयाशी काही संबंध आहे का, त्यामध्ये काही संशोधनं झाली आहेत का. उपयोजित इतिहासाचा आणि वर्तमान काळाचा मानवाचा काही सहसंबंध आहे का. त्यानंतर आपला सांस्कृतिक आणि नैसर्गिक जो वारसा आहे त्याचं व्यवस्थापन करत असताना याचा काही आपल्याला उपयोग होतो का. आणि सगळ्यात महत्त्वाचं की इतिहासामध्ये काही व्यावसायिक संधी आहेत का. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हे प्रकरण अभ्यासल्यानंतर मिळेल. तर चला आपण पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. उपयोजित इतिहास म्हणजे काय. तर भूतकाळातील जे काही घटनेचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं त्या ज्ञानाचा उपयोग वर्तमान काळ आणि भविष्य काळात लोकांना कसा होईल याचा विचार या उपयोजित इतिहासामध्ये केला जातो. आणि म्हणून याला पब्लिक हिस्ट्री, जनांचा इतिहास असं पण म्हटलं जातं. यामागचा उद्देश असा होता की मानवाच्या मनामध्ये जी काही शंका होत्या की इतिहास हा फक्त इतिहास तज्ज्ञांसाठी, इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त असतो, बाकी लोकांसाठी नसतो. आपण जर पाहिलं असेल तर बंगळुरू युनिव्हर्सिटीला हा जणांसाठी इतिहास म्हणून पब्लिक हिस्ट्री म्हणून एक स्वतंत्र क्षेत्र निर्माण करण्यात आलेलं आहे. त्यामागचा उद्देश असा होता की हा इतिहास मानवी जीवनाशी कसा संबंधित आहे हे लोकांपर्यंत पोहोचवणं. मग पब्लिक हिस्ट्री म्हणजे काय, तर इतिहासाचा संबंध वर्तमान काळाच्या जीवनाशी जोडणारे एक क्षेत्र म्हणजे जणांसाठी इतिहास. कारण मानवांसमोर असलेली जी आजची आव्हानं आहेत ती पेलण्याची क्षमता निर्माण करण्याचं काम उपयोजित इतिहास आपल्यासमोर करतं. वर्तमान काळामध्ये जे काही दिशादर्शन आपल्याला होतं ते या उपयोजित इतिहासाच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचतं. आणि म्हणून ज्या काही अडचणी आपल्यासमोर वर्तमान काळामध्ये निर्माण होतात त्यावर निर्णय घेणं, त्या पार करणं हे मानवाला सहज शक्य होत आहे. मग या इतिहासाचा जो घटक आहे तो फक्त इतिहासाचा अभ्यास करणारा किंवा त्याच्याशी संबंधित असलेला व्यक्तीच असतो असंही नाही. सामान्य पर्यटक पण याचा एक घटक असू शकतो. कारण जेव्हा एखादा पर्यटक म्हणून कुठेतरी जातो तेव्हा त्या ठिकाणी त्याला मिळालेलं ज्ञान, त्या ज्ञानाचं त्यांनी आपल्या जीवनात केलेलं उपयोजन म्हणजेच आपल्या भविष्यकाळाची जी वाटचाल तो करतो त्याला उपयोजित इतिहास फार उपयोगी पडत असतो. आणि त्यासाठी म्हणून हा उपयोजित इतिहास मानवी जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी आणि आधुनिकतेचं स्वरूप पेरण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. दुसरा मुद्दा आपल्याकडे आहे की उपयोजित इतिहासाचा इतर विषयाशी जो संबंध आहे तो कितपत आपल्याला मानवी जीवनामध्ये उपयोगी पडतो. एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायची इतिहासाचा अभ्यास करत असताना की इतिहासामध्ये भूतकाळात घडलेल्या घटनांचा अभ्यास केला जातो. याचा अर्थ मानवाच्या ज्या काही नाळी आहेत ते या भूतकाळाशी जोडलेल्या असतात. आपली जी जडणघडण आहे आजची ती भूतकाळातील घटनांवर आधारलेली असते. मानव समाजामध्ये वावरत असताना
त्याची विविध अंग असतात. त्यामध्ये तत्वज्ञान, कला, क्रीडा, सामाजिक, आर्थिक, राजकीय या सगळ्या अंगांचा तो जेव्हा वापर करतोय त्यावेळेला त्याचा वेगवेगळ्या वर्तवणुकीचे पैलू आपल्यासमोर निर्माण होतात आणि त्यामुळे त्यांचा सुद्धा मानवी जीवनाशी सहसंबंध आहेत आणि म्हणून या सर्व विषयांशी त्याचा कुठे ना कुठेतरी स्पर्श झालेला असतो. त्यापैकी पहिलं आपण एक उदाहरण दाखल घेऊया. पहिलं म्हणजे तत्वज्ञान. आता हे जे तत्वज्ञान निर्माण झालं याचा उगम कसा झाला, त्याच्या मागची उगम जे काही निर्माण झालं त्याच्यामधली कारण परंपरा काय आहे, तत्वज्ञान कोणत्या भाषेमध्ये ते मांडल्या गेलं, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. कारण आपल्या ज्या वैचारिक परंपरा आहेत आणि आपल्या विचारसरणीची जी वाटचाल आहे, जी तत्वज्ञानामधून आपल्याला मिळतं, ती समजून घेत असताना आपल्याला तत्वज्ञानाचा अभ्यास या उपयोजित इतिहासाच्या साहाय्याने करावं लागतं. भाषा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तत्वज्ञान समजून घेताना. सोबतच ती भाषा, ज्या भाषेत ते तत्वज्ञान मांडल्या गेलं त्या भाषेचा अभ्यास करणं सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. दुसरं उदाहरण घेऊ आपण विज्ञानाचं. वैज्ञानिक म्हणजे विज्ञान आणि त्यामधले जे सिद्धांत आहेत ती याचा जो कालक्रम आहे आणि जे शोध लागले त्यामागची कारण परंपरा आहे, ती जर आपल्याला शोधायची असतील तर त्याचा इतिहास आपल्याला समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. असं म्हणतात की गरज ही शोधेची जननी आहे. याचा अर्थ असा आहे की जे काही शोध लागलेत, एक तर मानवाच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी, दुसरं मानवाची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी. मग ती जिज्ञासा कशी निर्माण झाली? पूर्वीचे वैज्ञानिक सिद्धांत आणि आताचे वैज्ञानिक शोध या दोघांचा ताळमेळ घालण्यासाठी आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे पूर्वीचे जे वैज्ञानिक शोध आहेत ती कुठल्या अवस्थेमध्ये होती आणि आज कुठल्या अवस्थेमध्ये आहेत, या सगळं कारण मीमांसा आपल्याला शोधून काढाव्या लागतील. तेव्हा कुठे आपल्याला त्याच्या मागचा इतिहास कळेल. आणि म्हणून विज्ञान समजून घेत असताना मानवाने अगदी आधी मानव असताना जी काही दगडाची हत्यारं तयार केलीत तिथपासून तर आता जी काही उत्क्रांती आपण केलेली आहे, जी क्रांती आपण केली आहे, जी आज विज्ञान युगामध्ये आपण प्रवेश केला आहे, तिथपर्यंतचा इतिहास जर समजून घ्यायचा असेल आपल्याला तर उपयोजित इतिहास समजून घेऊन या विज्ञानाच्या साहाय्याने ते आपल्याला पूर्ण करता येतं. पुढचं उदाहरण घेऊया, उद्योगधंदे आणि व्यापार. ओके, तर पुढचं उदाहरण घेऊ आपण तंत्रज्ञान. लक्षात घ्या, विज्ञान आणि तंत्रज्ञान हे परस्पर अवलंबित असलेले क्षेत्र आहेत. कारण आज कृषी क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, अभियांत्रिकी क्षेत्र असेल, स्थापत्य विभाग असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये जा आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला झालेला दिसतो. पण हे निर्माण झालेलं तंत्रज्ञान एकाएकी निर्माण झालेलं नाही. याची जी पाळंमुळं आहे ना ती आपल्याला कुठेतरी या भूतकाळामध्ये दडलेली असतात, म्हणजेच इतिहासामध्ये दडलेली असतात. त्याचा आधार घेऊन आधुनिकतेच्या या क्रांतीचा वापर आपल्याला या ठिकाणी करता येतो. आणि म्हणून यासाठी त्या तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासणं अतिशय महत्त्वाचं असतं. पुढचं उदाहरण आपण घेऊया, उद्योगधंदे आणि व्यापार. ही संकल्पना फार जरी आधुनिक मानल्या गेली असेल परंतु उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजामधील जे परस्पर व्यवहाराचं क्षेत्र हे वाढत गेलं, त्याचं स्वरूप बदलत गेलं आणि त्यामुळे सांस्कृतिक जे जाळं एक निर्माण झालं जगामध्ये तो कसा विस्तारित गेला, संस्कृतीचं जाळं कसं पसरत गेलं याचाही विचार आपल्याला या उपयोजित इतिहासामध्ये करता येतो. कारण व्यापार आणि उद्योगधंदे हे फार मानवाच्या जीवनावर परिणाम करणारे घटक आहेत. कारण मानवाची जी जडणघडण आहे ती यावर आधारित असतं. कारण आधुनिक काळामध्ये आपण बघतो की व्यापाराचं स्वरूप बदललं. अगदी
सुरुवातीच्या काळामधली असलेली व्यापाराची पद्धत, उद्योगधंद्याची पद्धत, त्या ठिकाणचं वापरलेलं तंत्रज्ञान, त्या ठिकाणी वापरलेली संसाधनं आजच्या काळामध्ये जरी कुचकामी वाटत असतील, पण मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून जर इतिहास अभ्यासाचा असेल तर त्याची मुळं शोधताना आपल्याला उपयोजित इतिहासामध्ये नक्कीच डोकावून पाहावं लागेल. पुढचं अधिक एक उदाहरण घेऊया, ती म्हणजे व्यवस्थापनशास्त्र, बॅलन्सिंग ज्याला म्हणतो आपण, मॅनेजमेंट. कारण आज उत्पादनाची संसाधनं, उपलब्ध असलेलं मनुष्यबळ आणि विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री याचा जर ताळमेळ आपल्याला घालायचं आहे, ही फार मोठी तारेवरची कसरत आहे, पण याचं ज्ञान आपल्याला या उपयोजित इतिहासामध्ये मिळू शकतं. कारण त्या संबंधीच्या भूतकाळामध्ये कुठल्या यंत्रणा उपलब्ध होत्या, त्या संबंधीची कोणती संसाधनं, कोणती माध्यमं त्यावेळेला उपलब्ध होती. मग एखाद्या वेळेस असंही असू शकतं की वस्तुविनिमय पद्धती असेल, आजच्या काळामध्ये ती कुचकामी जरी वाटत असेल, पण आपल्याला त्याचा आढावा घेत असताना, एक इमारत उभी करताना व्यापाराची किंवा या व्यवस्थापनशास्त्राची, आपल्याला याच्यामध्ये डोकावणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि म्हणून हे समजावून घेत असताना व्यवस्थापनशास्त्र, उपयोजित इतिहास आपल्या जीवनाशी उपयोगी ठरतं. अजून एक उदाहरण घेऊ जो आपल्या मानवी जीवनाचे फार अतिशय जवळचं आहे, तो म्हणजे कलाक्षेत्र. कारण कला नसेल तर मानवाचं जीवन हे नीरस झालेलं असतं. कारण कला हे अभिव्यक्तीचं एक चांगलं माध्यम आहे, पण ती अभिव्यक्ती व्यक्त करत असताना त्यावेळेची वैचारिक संकल्पना काय होती, ज्याने ती अभिव्यक्ती निर्माण केली त्याचं भावनिक त्यावेळेला काय होती, मानसिकता काय होती, आणि त्या आधाराने त्याने सांस्कृतिक परंपरा कशी जपली, याचाही अभ्यास आपल्याला या उपयोजित इतिहासाच्या माध्यमातून या ठिकाणी करता येतं, तो समजून घेता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक शेवटचं उदाहरण बघूया, ते म्हणजे मानवी ज्ञानशाखा. आता मानवी शाखा म्हणजे काय, तर मानवाच्या वर्तणुकीशी असलेल्या शाखा म्हणजे मानवी शाखा. याच्यामध्ये आपला सामाजिक शास्त्र ज्याला म्हणतो आपण, इतिहास असेल, राज्यशास्त्र असेल, भूगोल असेल, किंवा अजूनही कुठला एक विषय असेल, त्याच्यानंतर पुरातत्व विभाग असेल, समाजशास्त्र असेल, मानवशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, अनेक मानवी शाखा आहेत. मी एका शब्दात सांगितलं की मानवाच्या वर्तणुकीशी संबंधित असलेल्या शाखा म्हणजे मानवी शाखा. आणि मानव हा विविध पैलू पाडत असतो या शाखांना, आणि त्याचा विकास होत गेलेला असतो. आणि त्याच्यामुळे या सगळ्या ज्या शाखा आहेत त्या निश्चितपणे मानवाच्या कुठेतरी उपयोगात येतं. पण हे करत असताना याचा इतिहास आपल्याला अभ्यासणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण हे अभ्यासत असताना याच्यामध्ये अनेक संकल्पना आहेत. उदाहरणार्थ घ्यायचं असेल तर पृथ्वीच्या निर्मितीच्या बाबतीमध्ये असेल, देवदेवतांच्या बाबतीत असतील, आपले उत्सव आणि सण साजरे करण्याच्या बाबतीत असतील, काही दंतकथा असतील, काही धार्मिक कथा कादंबऱ्या असतील, याच्या आधारे पण आपल्याला मानवी ज्ञानशाखा हे समजून घेता येतं. आणि म्हणून या उदाहरणादाखल आपल्याला एवढंच कळेल की यावर केलेला जो एक आरोप असतो असा, किंवा इतिहास हा मानवी जीवनाशी संबंधित आहे की नाही आहे, या 4-5 शाखांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला नक्कीच वाटेल की ह्या मानवी जीवनामध्ये उपयोजित इतिहासाचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता अगदी सुरुवातीला की मानवी जीवनाचा उपयोजित इतिहासाचा आणि वर्तमान काळाचा काही संबंध आहे का, तर निश्चितपणे मानवी जीवनाचा आणि उपयोजित इतिहासाचा अतिशय जवळचा संबंध आहे. कारण मानवाची जी जडणघडण झाली आहे, त्याची जी पाळंमुळं आहेत, त्याच्यात जो सांस्कृतिक जो इतिहास आहे तो संपूर्ण या उपयोजित इतिहासामध्ये दडलेला आपल्याला दिसतोय. मग मानवाची आधुनिक वाटचाल असेल, मानवाची भौतिक संरचना असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास याच्यामध्ये आपल्याला करता येतो. आणि म्हणून वर्तमान काळ आणि उपयोजित इतिहास याचा अतिशय जवळचा संबंध आहे. आणि याचा अभ्यास करत असताना आपल्याला काही गोष्टी प्रामुख्यानं पाळाव्या लागतात. कारण उपयोजित इतिहासामध्ये आपल्याला आपल्या सांस्कृतिक
आणि नैसर्गिक वारशाचं जतन आणि संवर्धन करण्याची संकल्पना सुचते. त्यासाठी काही एक मिथके ज्याला म्हणू आपण किंवा पथ्य म्हणू आपण, ती पाळावी लागतील. पहिलं पथ्य आपल्याला असं पाळावं लागेल की कुठलंही सांस्कृतिक स्थळाचं जतन करत असताना स्थानिक लोकांच्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला करून घ्यावा लागेल. दुसरी गोष्ट, आपल्याला आधुनिकतेची जोड देत असताना तिथल्या लोकांच्या काही कल्पना असतील त्याही समजून घ्याव्या लागतील. आणि म्हणून आपण जो पुढचा मुद्दा आपल्याकडे येतो तो समजून घेत असताना त्या म्हणजे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन. आता हे व्यवस्थापन दोन प्रकारचं आहे, एक सांस्कृतिक आणि दुसरं नैसर्गिक. सांस्कृतिकमध्ये एकूण दोन प्रकार आपण बघूया, एक मूर्त आणि दुसरं अमूर्त. ह्या दोन्ही संकल्पना मानव निर्मित आहेत. मूर्त ज्याला आपण भौतिक शब्द पण वापरू शकतो, जे आपल्या डोळ्याने दिसतं, ज्याला आपण स्पर्श करू शकतो, त्याच्यामध्ये हस्तलिखित असतील, वास्तू असेल, वस्तू असेल, कथा म्हणजे एखादं कथाचं पुस्तक असेल, सगळ्यांचं आपण या मूर्त स्वरूपामध्ये बघू शकतो. अमूर्तमध्ये अनेक गोष्टी आहेत. उदाहरण घ्यायचं असेल, आपल्या मौखिक परंपरा अनेक आहेत, काही दंतकथा आहेत, पारंपरिक ज्ञान आपल्याकडे आहे, आपल्याकडे सण उत्सव साजरा करण्याच्या परंपरा पद्धती आहेत, धार्मिक विधी आहेत, आपल्या कला आहेत. यांच्या सहाय्याने सुद्धा आपण उपयोजित इतिहास हा समजून घेऊ शकतो आणि याचं वारशाचं जतन करू शकतो. दुसरं आपल्याकडे नैसर्गिक वारसा. याच्यामध्ये तीन भाग प्रामुख्याने आपण पाहतो नैसर्गिकमध्ये. एक प्राणी, दुसरं वनस्पती आणि तिसरं परिसंस्था आणि भूरचना. कारण याचाही मानवी जीवनाशी अतिशय जवळचा संबंध असतो आणि हे निसर्ग निर्मित असतं. पण निसर्गाने जरी आपल्याला मोफतमध्ये दिलेलं असेल, पण त्याचं मूल्य मात्र अमूल्य आहे. आणि त्याच्यामुळे मानवी जीवनावर परिणाम करणारे हे घटक असल्यामुळे याचाही इतिहास अभ्यासणं तेवढाच महत्त्वाचं असतं. याला जतन करणं, याचं संवर्धन करणं हे तेवढंच महत्त्वाचं आपल्यासाठी आहे. आणि यासाठी आपल्याला माहीत असेल, युनेस्को ज्यामधला जे घटक आहे युनेस्को, यांनी काही मार्गदर्शक तत्त्व आपल्याला दिलेली आहेत की वारसा स्थळाचं जतन करत असताना ती वारसा स्थळं एक मापदंड निर्माण केलं आणि त्या मापदंडामध्ये बसणारे जे काही स्थळं असतील, मग ते नैसर्गिक असतील किंवा मानवनिर्मित असतील, त्याला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्याची त्यावेळेला निर्मिती झाली. आणि ती खास करून आपल्याकडे जो कासचा पठार आहे सातारा जिल्ह्यामध्ये, याला 2012मध्ये युनेस्कोनी जागतिक वारसा म्हणून घोषित केलं, जे पश्चिम घाटामध्ये आहे आपल्या इथे. आणि त्याच्यामुळे काय झालं की पुढल्या पिढीला त्या वार्षिक स्थळांचा आपल्याला मानवी जीवनासाठी उपयोग करून घेता आला, त्याला संवर्धन करता आलं, त्याचं जतन करता आलं, नष्ट होण्यापासून वाचवता आलं. जसं युनेस्को हे प्रयत्न करते आहे, तसे भारतामध्ये इंटॅक नावाची एक स्वयंसेवी संस्था आहे, जी सरकारच्या अखत्यारीमध्ये काम करत आहे ॲक्च्युअलमध्ये, पण ती स्वयंसेवी म्हणून घोषित झाली आहे. आणि यांनी आपल्याकडे इंटॅकनी 1984ला जे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज म्हणून आपण आज तिचा उल्लेख करतो, ही आपल्या देशातील अशी जी वारसा स्थळं आहेत ती शोधून त्याचं जतन करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला करता येतील याचा एक आराखडा तयार करतं आणि प्रत्येक राज्याला ते पाठवतं. राज्याचे सुद्धा काही पुरातत्व विभाग असेल किंवा अशा जागतिक वारसा स्थळं करणाऱ्या काही संस्था राज्य सरकारने आपापल्या स्तरावर स्थापन केल्या, त्यासुद्धा या ठिकाणी प्रयत्न करतात. त्यामागचा उद्देशच एवढा आहे, हे घोषित करण्यामागचा उद्देश एवढा आहे की स्थानिक लोक जी आहेत त्यांच्या जीवनावर याचा फार मोठा परिणाम असतो आणि म्हणून त्यांच्या जडणघडणीमध्ये कुठलाही हस्तक्षेप न करता त्यांची जी सामाजिक रचना आहे त्याला कुठलाही हातभार, त्याला कुठेही याच्यामध्ये हस्तक्षेप न करता ती अबाधित ठेवणे, त्यांच्या कलेचा त्यासाठी उपयोग करून घेणे, त्यांची जी काही त्याच्यावरची श्रद्धा असेल ती कायम ठेवून त्याच्या भावनेला हस्तक्षेप न करता
त्या जतन करणं या उद्देशाने युनेस्को आणि आपली जी इंटेकी संस्था आहे ती त्या ठिकाणी हातभार लावत असते. आणि म्हणून वार्षिक स्थळांचं आणि नैसर्गिक जे काही आपल्याकडे स्थळ असतील यांचं जतन करणं आज आपल्याला शक्य झालं आहे. चला पुढे आपल्याकडे शेवटचा एक प्रश्न पुन्हा मी उपस्थित केला होता तुमच्याकडे की याच्यामध्ये काही व्यावसायिक संधी आहेत का. तर अनेक व्यावसायिक संधी याच्यामध्ये आहेत. कुठकुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला व्यावसायिक संधी पाहायला मिळतात. काही उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर मी ठेवतोय. एक संग्रहालय आणि अभिलेखागार, दुसरं पर्यटन, आतिथ्य, मनोरंजन आणि संपर्काची माध्यमं आणि आपल्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळाचं जतन आणि संवर्धन या क्षेत्रामध्ये आपल्याला अनेक व्यावसायिक संधी आहेत. कारण या क्षेत्रामध्ये प्रवेश करत असताना आपल्याला कौशल्य लागतं, इतिहासाचं ज्ञान लागतं. मग ते स्थापत्य विभाग असेल, याच्यामधला पर्यटनाच्या बाबतीत मधला विभाग असेल, संग्रहालयाचा एखादा व्यवस्थापक आपल्याला नेमायचा असेल, किंवा आपल्याला कोशागारामध्ये अभिलेखागारामध्ये एखादा व्यवस्थापक मंडळ तयार करायचं असेल, संपर्काची माध्यमं निर्माण करायची असतील, मनोरंजनाची माध्यमं निर्माण करायची असतील, तर याला प्रशिक्षित असा वर्ग पाहिजे ज्याला इतिहासाचं ज्ञान असेल. अशा व्यक्तीला याच्यामध्ये फार मोठी संधी आज उपलब्ध होऊ शकते. आणि म्हणून इतिहासामध्ये सुद्धा अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. जर आपण त्याच्याकडे डोळसपणाने जरा पाहिलं तर निश्चितपणे आपल्याला अनेक अशा संधी याच्यामध्ये उपलब्ध होऊ शकतात. आणि हे सगळं करत असताना आपण जो संपूर्ण पाठ आता डोळ्याखालून घातला याच्यामधल्या काही गोष्टी सारांश रूपाने मी आपल्यासमोर मांडतो, ते थोड्या बारकाईने लक्षात घ्या. एक, उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहास त्या संबंधीची जाणीव निर्माण करतं, प्रबोधन करते. दुसरी गोष्ट, आपले जे नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळं आहेत या संबंधीची जाणीव निर्माण होऊन त्याचं जतन करण्याचं, संवर्धन करण्याची जी जागृती आहे ती आपल्यामध्ये निर्माण होते. चौथी गोष्ट आपल्याला पाहत असेल की या क्षेत्रामध्ये जर आपल्याला प्रवेश करायचा असेल तर त्या संबंधीचं कौशल्य, त्या संबंधीचं ज्ञान या ठिकाणी वाढवलं पाहिजे. आणि ते वाढतं जर इतिहासाचा आपण चांगल्या तऱ्हेने अभ्यास केला तर. आणि याहीपेक्षा पुढे जाऊन सांगायचं झालं तर आज मानवी जीवनाचा जो बघण्याचा उद्देश आहे तो जर सफल करायचा असेल तर आपल्याला इतिहासाचं उपयोजन करणं फार महत्त्वाचं आहे. कारण आज इतिहासाचं जे अवमूल्यन होते आहे किंवा सांस्कृतिक आणि वारसा स्थळाचं जे काही आज विघटन होताना किंवा नाश होताना दिसत आहे, भावी पिढीसाठी ते जर आपल्याला जतन करायचं असेल तर उपयोजित इतिहासाचं ज्ञान असणं फार आवश्यक आहे. कारण हे विद्रुपीकरण थांबवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आज उपयोजित इतिहास आपल्या जीवनामध्ये कसा, जडणघडणीमध्ये कसा आणि भावी वाटचालीमध्ये कसा उपयोगी पडतो हे आपण या ठिकाणी या प्रकरणाद्वारे पाहू शकतो. शेवटी पाठ लक्षात आला असेल. याच्यावर आपल्याला स्वाध्याय पण बघायचा आहे. अतिशय साधा आणि सरळ स्वाध्याय जो आपल्या जवळच आहे. एक, आपल्या परिसरात असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांची एक यादी तयार करा. नंबर 2, उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो हे स्पष्ट करा. धन्यवाद.